आज सकाळी एक मोठी बातमी समोर आलीय. एअर इंडियाच्या दिल्ली मुंबई विमानाने उड्डाणानंतर लगेचच म्हणजे काही मिनिटांतच दिल्लीत आपत्कालीन लँडिंग केलं. हो, आणि ही घटना खूप महत्वाची आहे. फ्लाईट होती AI 887, एक बोईंग 777 विमान. हो, आणि त्यात 330 पेक्षा जास्त प्रवासी होते. आणि एका मोठ्या तांत्रिक समस्येमुळे त्यांना परत फिरावं लागलं. तर या घटनेत नेमकं काय घडलं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे याकडे इतक्या गांभीर्याने का पाहिलं जातंय हे आज आपण समजून घेऊया. अगदी. आणि हे गांभीर्य यासाठी आहे कारण फक्त 6 महिन्यांपूर्वी म्हणजे 12 जूनला अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या एका विमानाच्या अपघातात 260 लोकांचा जीव गेला होता. अच्छा, त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर याकडे पाहिलं जातंय. हो, त्यामुळे आजच्या या तांत्रिक बिघाडाकडे की नाही केवळ एक किरकोळ घटना म्हणून पाहता येणार नाही. यातून एअर इंडियाच्या सुरक्षेच्या दाव्यांची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. बरोबर. तर नेमकं काय झालं विमानात? ही फ्लाईट AI 887 बोईंग 777-300ER आज सकाळी 6:30च्या सुमारास दिल्लीहून निघाली. टेक ऑफ नंतर काही वेळातच जेव्हा विमानाचे फ्लॅप्स आत घेतले जात होते तेव्हा पायलटांना उजव्या इंजिनमधलं ऑइल प्रेशर कमी होत असल्याचं लक्षात आलं. आणि ते फक्त कमी नाही झालं, काही क्षणातच ते प्रेशर थेट शून्यावर आलं. शून्यवर. आता हे सामान्य माणसासाठी ऐकायला खूपच धोकादायक वाटतं. विमानाच्या भाषेत याचा नेमका अर्थ काय होतो? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. ही खरंच एक अत्यंत गंभीर समस्या आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर इंजिनमधलं स्नेहन म्हणजे लुब्रिकेशन. हो, ते लुब्रिकेशन पूर्णपणे थांबलं होतं आणि यामुळे इंजिनला मोठं नुकसान होऊ शकतं किंवा ते कधीही बंद पडू शकतं. अरे बापरे. म्हणजे पायलटांनी क्षणाचाही विलंब न लावता योग्य निर्णय घेतला. अगदी. त्यांनी ठरलेल्या नियमांप्रमाणे म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉलो करत लगेच ते इंजिन बंद केलं आणि विमान दिल्लीकडे परत वळवलं. आणि विशेष म्हणजे फक्त 20 मिनिटात विमान सुरक्षितपणे दिल्लीत उतरलं. हो, आणि इथेच आधुनिक विमानांचं तंत्रज्ञान आणि पायलटांचं प्रशिक्षण कामी येतं. नक्कीच. बोईंग 777 सारखी 2 इंजिन असलेली विमानं एका इंजिनवर पूर्णपणे सुरक्षितपणे उडू शकतात आणि उतरूही शकतात. अच्छा. त्यामुळे पायलटांनी विमान परत फिरवण्याचा जो निर्णय घेतला तो एक अत्यंत योग्य आणि खबरदारीचा उपाय होता. पण एक प्रश्न आहे, एका इंजिनवर उडत असताना विमानाच्या नियंत्रणात काही फरक पडतो का? किंवा आत बसलेल्या प्रवाशांना काही वेगळंच जाणवतं? खूप चांगला प्रश्न आहे. पायलटांना विमान नियंत्रणात ठेवण्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते, हे खरं आहे. पण प्रवाशांना सहसा आतमध्ये काही मोठा फरक जाणवत नाही. बरं. आणि या स्पेसिफिक विमानाबद्दल बोलायचं तर हे 15 वर्षे जुनं विमान आहे. 15 वर्षे म्हणजे तसं बरंच जुनं आहे. हो, आणि साधारणपणे लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे या विमानाच्या रेकॉर्डमध्ये ऑइलच्या वापराबद्दल आधी कोणतीही समस्या नव्हती. त्यामुळे हा बिघाड इतका अचानक कसा झाला हाच मोठा प्रश्न आहे. आणि याचमुळे सरकारी यंत्रणांनीही याची गंभीर दखल घेतली आहे, बरोबर? हो, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हणजे मॉकाने एअर इंडियाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. आणि चौकशीचं काय? इतकंच नाही तर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला म्हणजेच DGCAला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. हां. अहमदाबादच्या दुर्घटनेनंतर नियामक संस्था एअर इंडियाच्या प्रत्येक लहान-सहान घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. स्वाभाविक आहे. बरं, एअर इंडियाने काय प्रतिक्रिया दिली? प्रवाशांचं काय झालं? एअर इंडियाने गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि प्रवाशांना दुसऱ्या विमानाने मुंबईला पाठवण्यात आलं. म्हणजे एकंदरीत पायलटांच्या कौशल्यामुळे आणि विमानातील सुरक्षा प्रणालीमुळे एक मोठी दुर्घटना टळली, हे खरं. हो, ते तर आहेच. पण या घटनेमुळे एअर इंडिया समोर एक मोठा धोरणात्मक प्रश्न उभा राहतो. तो कोणता? बघा, टाटा समूहाने एअरलाईन ताब्यात घेतल्यावर नवीन विमानांच्या मोठ्या ऑर्डर्स दिल्या आहेत, हे खरे. पण त्यांचा जो जुना ताफा आहे, जो अजूनही सेवेत आहे, त्याच्या देखभालीचं आव्हान किती मोठं आहे हे दिसतंय. अगदी. ही केवळ एक तांत्रिक अडचण नाही, तर हा एअर इंडियाच्या परिवर्तनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे त्यांच्या कार्यक्षमतेची खऱ्या अर्थाने परीक्षा पाहिली जात आहे. ही एक विच्छिन्न घटना आहे की जुन्या विमानांच्या देखभालीतील एका मोठ्या समस्येचे हे लक्षण आहे, हे आता चौकशीतूनच समोर येईल.